बालभारती मराठी जुन्या पाठ्यपुस्तकातील दुधावरची साय नावाचा पाठ आज आपण बघणार आहोत. चला तर सुरू करूया. बाहेर आकाश गुदमरलेले होते. ढगांचा गडगडाटही मधून मधून ऐकायला येई. रस्त्यावरील धूळही सोसाट्याने उडत होती. पालापाचोळाही त्या धुळीच्या विमानात बसून प्रवास करत होता. रस्त्यावरची रहदारीही अत्यंत तुरळक अशी झाली होती. इतक्यात पुन्हा एकदा आकाशात गडगडाट झाला. विजेनेही त्यातच चमक मारली आणि थाड थाड असा गारांचा पाऊस सुरू झाला. उडणारी धूळ आणि तो पाऊस याची मध्यंतरी भेट होऊन ती खाली येत होती. त्यामुळे एक प्रकारचा सुवास येत होता. पाऊस आल्यामुळे आजूबाजूच्या घरांची खिडक्यादारे खाडखाड लागली गेली. काही मुले वडीलधाऱ्या माणसांची नजर चुकवून गारा गोळा करण्याकरिता वळचणीला पांगोळ्याच्या आड उभी होती. पावसाच्या धारा झपाट्याने खाली येत होत्या. गाईच्या आचळातून दूध काढावे तसे मला वाटत होते ते. इतक्यात भयंकर गडगडाट झाला. कुठेतरी वीज पडली वाटते. पुन्हा पाऊस सुरू झाला. पावसाचे पाणी अंगणात चांगले विधभर साचले. त्या साचलेल्या पाण्याच्या पृष्ठावर पाण्याच्या थेंबांच्या सरींचच पाऊस वाजंत्री वाजवत होता. पुन्हा एकदा बाहेर वीज कडाडली आणि त्यावेळी घरात आई ओरडली, "शांते, कार्टे आहेस तरी कुठे?" इतका वेळ पावसात गारा वेचून परकराच्या ओच्यात काही गारा घेऊन शांती चोरासारखी दाराच्या आडोशाला उभी होती. आईला चोरून ती पावसात खेळली. तिने गारा खाल्ल्या, वेचल्या. पावसाने तिचे केस भिजले. परकर भिजला. "शांते, कार्टे आहेस तरी कुठे?" पुन्हा आई ओरडली. तशी थरथर कापत शांती पटकन घरात शिरली. पावसात भिजल्याने तिला हुडहुडी भरली होती आणि आई रागावेल या भीतीनेही ती कापत होती. अशा परिस्थितीही गोळा केलेली एक एक गार तिने तोंडात टाकली. शांती तशा स्थितीत घरात शिरली, पण आईला तिची चाहूल लागली नव्हती. आई घरातून तशीच ओरडत ओटीवर आली. "अरे, तू तरी पाहिलंस का तिला? कुठे कुठे गेली कुणास ठाऊक." तोच शांती आईच्या दृष्टीस पडली. आईने शांतीकडे रागाने पाहिले, मात्र ते जास्तच घाबरली. तिने आपल्या परकराचा हातात धरलेला सोगा सोडून दिला. वेचून आणलेल्या बहुतेक गारांचे पाणी झाले होते. "कार्टे, माझा डोळा चुकवून मरायला गेली होतीस का?" शांती माझ्या बहिणीची मुलगी. तिला आज 90 वर्ष लागले होते आणि तिच्या आईला म्हणजे माझ्या बहिणीला मरून आज 8 वर्ष झाली होती. शांतीच्या वेळी बाळातपणाकरिता म्हणून ती आमच्याकडे आली. ती परत न जाता परलोकातच गेली. तेव्हापासून शांती आमच्याकडे होती. ती माझ्या आईला म्हणजे तिच्या आजीला आईच म्हणे. पोरगी मोठी गुणाची, पण खोडकर होती. भयंकर अवखळ. सकाळपासून रात्रीपर्यंत 2-4 जिन्सांची पडझड तिच्या हातातून झाली नाही असा दिवसच विरळला. आईही तिच्यावर खूप संतापत असे. आई तिच्याशी नेहमी त्राग्याने वागे. तिचे आपले एक पालूत. माझी पोरगी मरून गेली अन तिची ही कार्टी राहिली मला छळायला मागे. मनुष्य किती खोटे बोलत असतो प्रत्येक वेळी. आईने हा छळ आपणच मागे लावून घेतला होता. शांतीचे वडील तिला आपल्या घरी घेऊन जायला तयार होते, पण आई कुठे पाठवायला तयार होती. "नको ग बाई, माझ्या पोरीची आठवण. मी नाही पाठवणार तिकडं. काय कार्टीला मला छळायचं असेल ते छळून घेऊ दे. माझ्या पोरीचं माझ्या हातून काही कमी झालं असेल ते ती आता फेडून घेते शांतीच्या रूपानं. कार्टे, माझा डोळा चुकून पावसात कशाला गेली होतीस मरायला?" शांती थरथर कापत म्हणाली. "पुन्हा नाही जाणार. दरवेळेला तुझं हे असं आहे. काय ग, ते दुधाचं पातेलं कुणी सांडलं?" "माझ्या हातूनच पडलं." "पण हात कशाला लावायला गेली होतीस त्याला?" "तू स्वयंपाक घरात नव्हतीस. मांजर खाईल म्हणून मी परकरानं उचलून ठेवायला गेले कपाटात. ते पडलं माझ्या हातून." "बरं तर बरं, माझं नशीब बरं, अंगावर सांडून भाजली नाहीस." शांतीने ओळखले. आता माराशिवाय आपली सुटका नाही. तिने अगोदरच रडायला सुरुवात केली. तसा आईलाही चेव आला. "कार्टे, मी मारायच्या अगोदरच का रडतेस? थांब हो,
मग मारतेस तुला तर मी. आई उठली. तिने दोरी घेतली. ये पाहू कार्टे इकडं. शांती समोर आली. आईने तिचे हात धरले. बाहेर पुन्हा वीज कडाडली. कडाडड लख्ख प्रकाश, पुन्हा आवाज आणि पाऊस. आई, मारू नको न ग. मग कशाला गेली होतीस पावसात? गारा वेचायला. मी तुझ्याकरताच आणणार होते गारा गोळा करून. आईने हात उगारला. का कुणास ठाऊक शांती थोडी धीट बनली आणि थोड्याशा हळू आवाजात आईला म्हणाली, मला तू मारू नकोस. अगं चाहटाळे, माझी पोर मरून गेली आणि तिची ही कार्टी राहिली आहे मला छळायला. आई पुन्हा पुन्हा तेच तेच म्हणत होती. तेच सांगते आई, दुधापेक्षा दुधावरच्या साईलाच जास्त जपावं लागतं. शांती म्हणाली. वरील प्रश्नोत्तरे मी बाहेर बसून ऐकत होतो. कोण कोण सांगते आहे हे? शांती? 9 वर्षाची चिमुरटी? मला सुद्धा हे उत्तर सुचले नसते. मग शांतीने कसे दिले? हे काही शांतीचे उत्तर खास नव्हते. शांतीच्या तोंडून हे कोणीतरी दिले आहे. शांतीच्या तोंडून कोण बोलणार? दुसरे कोण? तिची आई. मी ओटीवर आलो आणि ओटीच्या खांबाला टेकून समोर पाहू लागलो. पाऊस पडत होता. मी उघड्या डोळ्यांनी पाहत होतो. का कुणास ठाऊक माझ्या मनाचे समाधान झाले. माझ्या डोळ्यात पाणी आले. माझी मृत भगिनी या अफाट देखाव्यात कुठेतरी असेल अशी कल्पना करून त्या देखाव्यालाच मी नमस्कार केला आणि चटकन डोळ्यात आलेले पाणी पुसून घरात आलो. आजीच्या आणि नातीच्याही डोळ्यातून अश्रूचे सर ओघळत होते. दोघेही एकमेकींना निरखून पाहत होत्या. इतक्यात शांतीचा मुका घेत आई म्हणाली, माझी दुधावरची साय ती. लेखक यगो जोशी. मित्रांनो, पाठ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.